नमस्कार मंडळी, आज बनवलेली आहे अस्सल सातारी चिकन थाळी। त्यासाठी सुरुवातीला 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे। त्यामध्ये हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। पातेल्यात तेल गरम करून कांदा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे। पाणी न घालता वाफेवर चिकन 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे। त्यानंतर झाकणातील पाणी याच्यामध्ये घालून साधारण 15 ते 20 मिनिटं चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। चिकन शिजेपर्यंत इकडे मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी कांदा आणि खोबरं गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। भाजलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरीच्या कांड्या त्याचबरोबर टोमॅटो याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। शिजलेल्या चिकनमधनं पीस बाजूला करायचे आहे, अळणी बाजूला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून कांदा, लसूण मसाला घालून घ्यायचा आहे। तयार वाटण घालायचं आहे। चिकन मसाला, काळा मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे। तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। यातलं अर्ध वाटण रश्श्यात घालायचं आहे आणि राहिलेल्या वाटणामध्ये पीस घालायचे आहेत। रश्श्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। चिकन सुकं वाफेवरती मस्त शिजवून घ्यायचं आहे। तयार आहे आपली इकडे अस्सल सातारी चिकन थाळी। आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।